नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास आणि सगळ्यात पहिल्यांदा बातमी येते ती बेळगावमधून. बेळगावात कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. बेळगाव दक्षिणेचे आमदार संभाजी पाटील आणि खानापूरचे अरविंद पाटील यांनी मराठी आणि हिंदी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यास मराठीतून सुरुवात केली. आणि यावेळी इतर आमदारांनी विरोध करून कन्नड भाषेचा आग्रह धरला. त्यामुळे अरविंद पाटील आणि संभाजी पाटील यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करून सभात्याग केला. आमदारांनी सभात्याग केल्यामुळे संतप्त झालेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आमदार संभाजी पाटील यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. बातमी आपल्याला बेळगावमधून मिळतेय. मराठी आमदारांची भाषणं बंद पाडली. त्यांनी कन्नडमधून बोलावा असा आग्रह धरला आणि त्यामुळे मराठी आमदारांना आणि या संदर्भात आपण आणखी फोनवर बातचीत करूया. आमचे प्रतिनिधी राजन भोसले आपल्या बरोबर आहेत. राजन, सांगाल नेमकं काय घडलेलं आहे? आमदारांनी विधान भवनामध्ये जे मराठी भाषण केलं आणि त्याचा निषेध व्यक्त करून आल्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी संभाजी पाटलांच्या कार्यालयावर दगडफेक करून आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनुपमा, आणखी काय सांगता येईल राजन, नेमकं काय काय सकाळपासून घडलं होतं? बेळगावमध्ये कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. आणखी काय अपडेट्स? हिवाळी अधिवेशन झालंय त्याप्रमाणे पोलीस फौजफाटा इतका वाढवला आहे. येणा जाणाऱ्या मराठी भाषिकांना इकडून अडवण्यात येत आहे. मेळाव्याला उपस्थिती होऊ नये, जास्ती प्रमाणात कार्यकर्ते येऊ नये याची खबरदारी पोलीस घेतात. ठिकठिकाणी बंदोबस्त केलेला आहे. बाहेरून येणाऱ्या गाड्यांना अडवलं जात आहे. शक्यतो त्यांनी इतका प्रयत्न केलेला आहे की मेळाव्याला जास्तीत जास्त लोक येऊ नये, पण तरी पण कार्यकर्ते जेवढी तुडुंब गर्दी भरलेला आहे की संपूर्ण मैदान भरून खचाखच भरलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद राजन. आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल. अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू. बेळगावमधून आपल्याला ही माहिती मिळते. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होते. कर्नाटक विधानसभेचं मराठीची गळचेपी होतीये. मराठीतून भाषण करण्यास सुरुवात केली असता कन्नडिकांनी. झी 24 तास, एक पाऊल पुढे.